नमस्कार. पवार सायबर सेंटरच्या या विशेष सादरीकरणात आपलं मनापासून स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या सगळ्यांच्याच आयुष्याशी जोडलेला आहे, आणि तो म्हणजे सरकारी ऑनलाईन सेवांची किचकट दुनिया. डिजिटल युगात सगळं सोपं झालंय असं वाटत असलं तरी अनेकदा सरकारी वेबसाईट्सवर साध्या कामांसाठीही आपला गोंधळ उडतो. पण यावर एक उपाय आहे, आणि तोच आपण आज समजून घेणार आहोत. सरकारी ऑनलाईन सेवा हे शब्द ऐकले की कसं वाटतं? अनेकांच्या डोळ्यासमोर एक मोठं प्रश्नचिन्ह उभं राहतं, नाही का? म्हणजे वेबसाईटचा तो गोंधळ, ते क्लिष्ट अर्ज आणि न समजणाऱ्या प्रक्रिया. खरंच हे एक आव्हान आहे का? याच प्रश्नाचा आपण आज धांडोळा घेणार आहोत. तर ही अडचण नेमकी आहे तरी कशी? म्हणजे कुठून सुरुवात होते या सगळ्या गोंधळाची? चला, सगळ्यात आधी पाहूया की या डिजिटल सेवांमध्ये नेमक्या कोणत्या अडचणी आपल्याला रोज भेडसावतात. आणि बघा, या अडचणी काही हवेतल्या गोष्टी नाहीयेत, अगदी आपल्या रोजच्या जगण्यातल्या आहेत. विचार करा, आपल्याला उत्पन्नाचा दाखला काढायचा आहे, मुलांच्या शाळेसाठी जात प्रमाणपत्र हवंय, रहिवासी दाखला किंवा ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र काढायचंय, किंवा अगदी साधं पॅन कार्ड अपडेट करायचंय. ही सगळी कामं आता ऑनलाईन झाली आहेत, पण त्यांची प्रक्रिया इतकी गुंतागुंतीची आहे की अनेकांना वाटतं, अरे देवा, आता काय करायचं? आणि मग हे प्रश्न तर ठरलेलेच. नक्की कागदपत्र कोणती लागतील, फॉर्म भरायचा कसा, आणि समजा भरलाच तर तो सबमिट झाल्यावर पुढे काय होतं, त्याचा स्टेटस कसा बघायचा? ह्याच गोंधळामुळे अनेक जण या प्रक्रियेपासून 4 हात लांबच राहतात. पण मग या सगळ्या चक्रव्यूहातून बाहेर पडायला काही मार्ग आहे का? तर हो, नक्कीच आहे. आणि तो उपाय आहे एका डिजिटल मार्गदर्शकाच्या रूपात. आणि हा मार्गदर्शक दुसरा तिसरा कुणी नसून ते आहेत अजय पवार. पवार सायबर सेंटरच्या माध्यमातून ते या डिजिटल जंजाळातून आपल्याला वाट दाखवण्यासाठी पुढे आले आहेत. यामुळे काय होतं तर या सगळ्या मदतीला एक विश्वासार्ह मानवी चेहरा मिळतो. आणि त्यांचा संदेश किती साधा, सोपा आणि दिलासा देणार आहे बघा. काळजी करू नका, फक्त हे 2 शब्द. पण या गोंधळाच्या परिस्थितीतून विश्वास देणारे हे 2 शब्दच आपल्याला अर्धा धीर देऊन जातात. एक प्रकारची हमी आहे की या प्रवासात कुणीतरी आपल्या सोबत आहे. ठीक आहे, पण मग हे समाधान नक्की आहे तरी काय? ते काम कसं करतं? चला, आता या चॅनलचं जे मूळ उद्दिष्ट आहे ते समजून घेऊया. त्यांचं वचन या एकाच वाक्यात अगदी स्पष्ट आहे की सर्व सरकारी ऑनलाईन सेवा सोप्या, स्पष्ट आणि विश्वासार्ह पद्धतीने समजावून सांगितल्या जातील. यातला प्रत्येक शब्द खूप महत्त्वाचा आहे. सोप्या म्हणजे कुणालाही सहज समजेतील अशा, स्पष्ट म्हणजे कोणताही गोंधळ किंवा शंका राहणार नाही, आणि विश्वासार्ह म्हणजे जी माहिती दिली जाईल ती 100% खरी आणि अचूक असेल. आणि हे वचन फक्त पोकळ नाहीये, ते पूर्ण कसं करणार याचा एक पक्का प्लॅन सुद्धा आहे. पहिला टप्पा, सरकारची कोणतीही नवी योजना आली की तिची सविस्तर माहिती लोकांपर्यंत पोहोचवणं. दुसरा टप्पा, त्या योजनेसाठी कोणती कागदपत्र लागतील याचं अचूक मार्गदर्शन करणं. आणि तिसरा, जो सगळ्यात महत्त्वाचा आहे, तो म्हणजे अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया अगदी स्टेप बाय स्टेप समजावून सांगणं. थोडक्यात सांगायचं झालं तर यामागची संकल्पना आहे वन स्टॉप सोल्युशन. म्हणजे आपल्याला लागणारी सगळी माहिती, सगळं मार्गदर्शन एकाच ठिकाणी मिळेल. वेगवेगळ्या सरकारी वेबसाईट्सवर जाऊन शोधण्याची किंवा इकडे तिकडे चौकशी करत फिरण्याची गरजच उरणार नाही. पण थांबा, हे काम फक्त माहिती देण्यापुरतं मर्यादित नाहीये. याच्याही पुढे जाऊन एक असा समुदाय तयार करण्याचा प्रयत्न आहे जिथे लोक एकमेकांना मदत करू शकतील. तो कसा? चला बघूया. या मॉडेलमध्ये बघा, प्रत्येक कृतीमागे एक उद्देश आहे. चॅनलला सबस्क्राईब करायचं कारण आपल्याला सतत उपयुक्त माहिती मिळत राहील. व्हिडिओला लाईक करायचं कारण हे जे काम सुरू आहे त्याला आपला पाठिंबा दाखवायचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कमेंटमध्ये आपले प्रश्न विचारायचे, जेणेकरून हा संवाद फक्त एकतर्फी राहणार नाही, तर तो दुतर्फा होईल, आपल्या शंकांचं निरसन होईल. तर पवार सायबर सेंटरसारखे उपक्रम फक्त ऑनलाईन फॉर्म भरायला नाही शिकवत, तर ते खरं तर डिजिटल जग आणि सामान्य माणूस यांच्यामधला एक महत्त्वाचा दुवा बनण्याचं काम करतात. आणि हेच आपल्याला एका मोठ्या प्रश्नावर विचार करायला भाग पाडतं की आजच्या या माहितीच्या महापुरात, जिथे सगळीकडे फक्त गोंधळच गोंधळ आहे, तिथे अशा स्पष्ट आणि विश्वासार्ह मार्गदर्शकांची भूमिका खरंच किती मोलाची आहे, नाही?